हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळे भाताचे प्रकार बनवत असतो, पण आज आपण पावट्याचा भात कसा बनवायचा एकदम साध्या पद्धतीने पण एकदम चवदार असा हे पाहणार आहोत. चला पाहूया साहित्य. मी ते 1 वाटी पावटे सोलून घेतलेले आहेत. 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 गाजर बारीक चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे. तेल आपण आवडीनुसार घालायचं आहे. तूप घेतलेला आहे. लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला व धना पावडर घेतलेली आहे. खड्या मसाल्यामध्ये मी इथं 3 ते 4 तमालपत्री, लवंग 2-3, मिरी 2-3, 2-3 दालचिनीचे तुकडे व 1 वेलची मी थोडीशी चेचून घेतलेली आहे व इंद्रायणी तांदूळ मी इथं घेतलेला आहे. तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त केले तरी काही हरकत नाही. चला रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मी कुकरमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल घालून घेतलेलं आहे व त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तुपामुळे भाताची चव अजूनच वाढते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भात असो मी नेहमी त्यामध्ये तुपाचा वापर करते. आता हे गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेत आहे. थोडंसं गरम झाल्यावरती आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपून जातात. आता आपल्याला यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवू शकाल. कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. 1 ते 1.5 चमचा मी लसूण आलं पेस्ट घालून घेतलेली आहे. ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्या पदार्थाची चव वाढत असते, त्यामुळे इथं गडबड करायची नाही. ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या, त्या घालून घेत आहे. ही मिरची थोडीशी कमी तिखट आहे, त्यामुळे मी जास्त वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला पावटे घालून 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. पावटा भात बनवत असताना जास्त पावट्याचा वापर सुद्धा करायचा नाही, नाहीतर भाताची चव बदलते. 1 वाटीभर पावटे पुरेसे आहेत अर्धा किलो तांदळासाठी. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये आपण गाजर आणि टोमॅटो घालून घेऊयात. हे सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मी यामध्ये जास्त भाज्या वापरलेले नाहीत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये कोबी किंवा वाटाणा, हरभरा अशा वेगवेगळ्या भाज्या सुद्धा वापरू शकता. यामध्ये आता मी सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला. रंग बघा किती छान आलेला आहे. हे 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये मी इंद्रायणी तांदूळ घालून घेणार आहे.
हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. रंग खूप छान आलेला आहे आणि वास सुद्धा खूप छान सगळीकडे पसरलेला आहे. यामध्ये पाणी घालून घ्यायचं. मी थंडच पाणी घातलेलं आहे. कुकरमध्ये करत असल्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं. जास्त पाणी घातल्यानंतर भात आपला गिचका होणार, सुट्टा सुट्टा होणार नाही. आवश्यक तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आता कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेऊयात. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे, मीठ सगळीकडे पसरावं यासाठी. आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटात हा भात आपला तयार होतो. अशा पद्धतीने आपला पावट्याचा भात तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी. धन्यवाद.